प्रत्येक संशोधकाला त्याचं संशोधन म्हणजेच त्यानं तयार केलेलं एखादं अभिनव उत्पादन, एखाद्या मशीनमध्ये केलेले अभिनव बदल किंवा उत्पादन प्रक्रिया ही एकमेवाद्वितीय वाटत असते. म्हणजे सगळ्या जगात आपल्यासारखी कल्पना कोणालाच सुचलेली नाही असं त्याला वाटत असतं. बरेचदा ते तसं असतं सुद्धा. पण जेव्हा तुम्ही त्या संशोधनासाठी पेटंट घ्यायला जाता, त्या संशोधनासाठी पेटंट घ्यायचा विचार करता, तेव्हा ते संशोधन पेटंटच्या निकषांमध्ये बसतंय किंवा नाही याचा विचार करावा लागतो. इंडियन पेटंट ॲक्टनुसार पेटंटेबल इन्व्हेन्शन्स याची व्याख्या केलेली आहे. म्हणजेच पेटंट मिळण्यायोग्य संशोधन कोणतं? तर इन्व्हेन्शन ॲज अ न्यू प्रोसेस ऑर प्रॉडक्ट इन्व्हॉल्विंग एन इन्व्हेंटिव्ह स्टेप अँड केपेबल ऑफ इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स. तर याच्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या झाल्या. एक म्हणजे न्यू प्रॉडक्ट ऑर प्रोसेस, इन्व्हेंटिव्ह स्टेप आणि इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन. यातला एखादं संशोधन नाविन्यपूर्ण असेल, त्याच्यामध्ये काही कल्पकता असेल आणि ते उत्पादन करण्यायोग्य असेल, तरच त्या संशोधनाला पेटंट मिळू शकेल. या अटी पेटंट मिळण्यासाठी का आवश्यक आहेत? तर एखादं संशोधन ही त्या संशोधकाची बौद्धिक संपदा आहे आणि ते संशोधन पब्लिक डोमेनमध्ये किंवा लोकांना ज्ञात नाही, आजवर ज्ञात नाहीये हे सिद्ध करण्यासाठी या 3 अटी पेटंटसाठी घालणं हे अत्यावश्यक असतं. तर यातल्या एकेका अटींकडे थोडं सविस्तरपणे पाहूया. पहिली अट आहे नॉव्हेल्टीची. नॉव्हेल्टी किंवा नाविन्य. ज्यासाठी पेटंट घ्यायचं आहे ते संशोधन नाविन्यपूर्ण असायला हवं. म्हणजेच पेटंट अर्ज दाखल करण्याच्या तारखेपर्यंत त्या प्रकारचं संशोधन त्या देशातच नाही तर जगभरात इतर कुठेही कोणत्याही प्रकारे लोकांना ज्ञात असलेलं नको. लोकांना ज्ञात नसलेलं असायला हवं. याचा अर्थ काय? तर त्या प्रकारचं संशोधन हे कोणाच्याही वापरात नको, ते बाजारात विक्रीसाठी नको, त्याच्यावरती पेटंट घेतलेलं असायला नको, ते एखादं पारंपरिक ज्ञानाच्या स्वरूपात असायला नको. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला समजा भारतामध्ये पेटंट घ्यायचं असेल तरी सुद्धा ते जगभरात कोणालाही माहिती असायला नको किंवा जगभरात ते कुठेही सार्वजनिक अखत्यारीत असायला नको. एखादं उत्पादन अमेरिकेमध्ये बाजारात उपलब्ध आहे किंवा अमेरिकेमध्ये त्याच्यावरती पेटंट घेतलं गेलेलं आहे, तर भारतामध्ये त्याच वस्तूवर तुम्हाला पेटंट मिळू शकत नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की समजा तुमचं संशोधन पेटंट घेण्याआधी तुम्ही स्वतःच एखाद्या जर्नलमध्ये पब्लिश केलं, एखाद्या शोधनिबंधाच्या स्वरूपात किंवा रिसर्च आर्टिकलच्या स्वरूपामध्ये तुमचं संशोधन तुम्हीच प्रसिद्ध केलेलं आहे पेटंट फाईल करण्या अगोदर, तर या परिस्थितीमध्ये हे तुमचंच संशोधन तुमच्याच पेटंटसाठी पूर्वज्ञान किंवा प्रायर आर्ट म्हणून समजलं जातं. कारण इथं तुमचं संशोधन तुम्ही स्वतःच सार्वजनिक मालकीचं करून टाकलेलं असतं. आणि या कारणासाठीच जेव्हा तुम्हाला तुमचं संशोधन पेटंट घेण्यायोग्य वाटत असतं, त्यावेळी ते सार्वजनिक करण्याआधी पहिल्यांदा त्याचं पेटंट फाईल करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. जेव्हा पेटंट फाईल करायचं आहे तेव्हा सुद्धा व्यवस्थित प्रायर आर्ट सर्च करून आपल्या संशोधनासारखं काहीही सार्वजनिक अखत्यारीत नाही ना याचीही खात्री करून घेणं अतिशय आवश्यक असतं. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सच्या अशाच नवनवीन माहिती करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलोही करा.